गला पे
भावे देव मिळे, भावे देव मिळे, संत चरणी लोळे सर्व काळ, संतांची आवडी म्हणून अवतार योगक्षेम भारी चालवित्यांचा, संत चरणी सेवा आदर उपचार, एका जनार्दनी साचार करीतसी, भावे देव मिळे, भावे देव मिळे, संत चरणी लोळे सर्व काळ, नीलांबुज श्यामल कोमलागम, सीता समारोपित वामभागम, पाल महासायकं चारुचापं, नमामि राम रघुवंशनाथं, महायोग पीठे लटेली वरदा वरं पुंडरीकाय गातुं समावर्तति शान्तमानन्दपदं परब्रह्मलिङ्गं भजे
फळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग लोकप्रबोधनासाठी कायम झटणारे, ज्यांनी समाजामध्ये लोकप्रबोधनाबरोबरच भक्ती मार्गाचाही प्रचार आणि प्रसार केला. संस्कृत भाषेचे गाडे अभ्यासक अशी ज्यांची ओळख, संत कवी, पंत कवी आणि तंत कवी अशी देखील ज्यांची ओळख, समाजातील कर्मकांड आणि कर्मठपणा दूर करून समाज सुधारण्यासाठी ज्यांनी साक्षात जगदंबेला दार उघड अशी साध घातली. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची पहिली शुद्ध अस्सल आवृत्ती लोकांपुढे मांडण्याचं श्रेय ज्या संतांकडे जाते ते संत म्हणजे शांती ब्रह्मदेवाचं बरोबर क्रांती ब्रह्म, शांतीचे सागर, पैठण रहिवासी संत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणांचा अभंग असून संत भगवंतापेक्षा कसे श्रेष्ठ आहेत ते या ठिकाणी त्यांनी सुंदर पटवून दिलेला आहे. नाथांनी या ठिकाणी असं प्रतिपादित केलं, संतांचा महिमा वर्णन केलेला आहे. चरणात तेने नारायणा जिंकले, ज्यांनी आपलं सगळं समर्पण संतांच्या चरणी अर्पण केलेलं आहे ना, त्यांनीच नारायणाला जिंकलेलं आहे. संत या ठिकाणी म्हणतात की जयाचे चित्त संतांच्या चरणात तेने नारायणा जिंकले. तुम्हाला जर नारायणाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर प्रथमतः तुम्हाला संतांच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण करावे लागेल. परंतु या भगवंताची प्राप्ती अशी तशी होत नाही, ते सहजपणे शक्य होत नाही. मग ते कशाने प्राप्त होते तर भाग्य देव मिळे संत चरणी लोळे सर्व काळ. महाराज म्हणतात की केवळ भावातच देव दडलेला आहे, भाव तोची देव नाही का. भाग्य देव मिळे तुमच्या मनामध्ये जर शुद्ध भाव असेल तर नक्कीच त्या भगवंताची प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु संत चरणी लोळे सर्व काळ, हा जो भगवंत आहे ना, हा जो नारायणाने तो संत चरणावरती लोळत असतो. आणि मग महाराज म्हणतात की याच भगवंताने धर्मरक्षणार्थ अवतार धारण केलेला आहे. परंतु एवढंच नाही तर त्याच बरोबर नाथ्या म्हणतात की संतांची आवडी म्हणून अवतार दिली, योगक्षेम भारी चालवी त्यांचा, नाही का. केवळ धर्मरक्षणार्थ अवतार धारण केलेला आहे असं नाही तर संतांचे अवतारी झालेले आहे. आणि पुढे महाराज म्हणतात की संत चरणी सेवा आदर एका जनार्दनी साचार करीत असे. मी देखील आदराने संतांची सेवा केलेली आहे, त्यामुळे मला त्या नारायणाची काय झालेली आहे प्राप्ती झालेली असा या भागाचा सरळ भावार्थ आहे. तर आज या ठिकाणी क्षेत्रवासी गाव एकसर मुंबई बोरीच्या निमित्ताने आपण जमेलो आहोत. त्याचा अर्थ परिहार दिन आहे, बकऱ्याचे कार्य कर्तव्य ठरते आपल्या. आज एकसर गावामध्ये बालयोगी श्री सदानंद कृपा श्री गावदेवीच्या कृपेने वारकरी सांप्रदायिक सर्व एकसर ग्रामस्थ आयोजित श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आणि त्याचबरोबर या ठिकाणी 8 दिवसीय अखंड हरिनाम सोहळा आयोजित केलेला आहे. आणि त्याच निमित्ताने आज जे कीर्तनरूपी सेवा मजबा आमच्याकडे आलेली आहे, त्यांच्याद्वारे ही सेवा मला प्राप्त झालेली आहे. ते म्हणजेच या गावचे प्रतिष्ठित नागरिक, अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे हबप विठ्ठल महाराज देसाई म्हणून त्यांच्या ठिकाणी सदैव ऋणी नाही. अगदी त्याचबरोबर या ठिकाणी जे उपस्थित आहेत ते त्यांचं केवळ मी नावच ऐकून होते, परंतु कधी परिचय झाला नव्हता असे आमच्या भागातले आमचे गुरुवर्य. अगदी थोडासाच परिचय झाला 5 मिनिटाचा, परंतु संपूर्ण त्यांचा अगदी लहानपणापासून आवाज आहे सगळंच त्यांचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी त्यांनी दर्शवलेलं आहे. असे आमचे गुरुवर्य हबप कबीर महाराज नात्रे कुंडवी त्यांचं या ठिकाणी आम्हाला दर्शन झालेलं आहे. आणि बघा अगदी हा 8 आयोजित केलेला आहे, परंतु खऱ्या अर्थाने सप्ताहाला जे आवश्यक आहे तेच या ठिकाणी दिसून येते आम्हाला. कारण भव्य आणि दिव्य असं जरी मंदिर असलं तरी ते भव्य आणि दिव्य आहे, नाही का. कारण काही ठिकाणी बाहेर मंडपही घातलं जाते, परंतु आता पावसाचा काही प्रॉब्लेम असल्या कारणाने, परंतु मंदिर एवढं भव्य आणि दिव्य असं आहे की आतमध्ये प्रवेश केल्यानंतरच आम्ही भारावून गेलो की किती सुंदर मंदिर आहे. आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर अगदी आपल्याला कसं वाटतंय बरं, प्रसन्न वाटते. आणि खऱ्या अर्थाने मी भाग्यवानच ठरले की आपल्याच समाजामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा माझ्या पांघराकडे आलेली आहे. खऱ्या अर्थाने मी कोणी ज्ञानी नाही, तुमच्यापेक्षा एक लहान बालकच आहे. आणि आज तर माझी परीक्षाच आहे बाबा, कारण प्रथमतःच मी तुमच्या समोर काहीतरी सेवा देणार आहे. मी जरी काही चुकीचं निघाला तर एक
बालक समजून नक्कीच मला क्षमा करा. बघा, ठिकठिकाणी सप्ताह घडून आणणं का गरजेचं आहे? तर आजच हे कलियुग आणि आजचा मानव हा नक्कीच धकाधकीच्या जीवनात जगतोय की नाही? बघा ना मानवाचं जीवन कसं आहे. पूर्वीचा एक काळ होता की मानवाचं जीवन कसं होतं, अस्थिर जीवन जगत होता मानव. परंतु जेव्हा चाकाचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला आणि शेतीचाही शोध लागला, मानवाची जी भटकंती होती ना ती संपली आणि मानवाचं अस्थिर जीवन कुठेतरी स्थिर झालं, नाही का? कुटुंब एकत्र राहू लागला हा मानव, नाही का? कुटुंबामध्ये राहू लागला, असं जीवन जगू लागला. स्थिर जीवन होतं ना ते पुन्हा अस्थिर झालेलं आहे. बघा, युग जरी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं असलं म्हणजे मानव सध्या उत्तरोत्तर प्रगत होत आहे, परंतु त्या विज्ञानाला कशाची जोड असायला हवी? तर अध्यात्माची जोड असायला हवी. कारण मानव उत्तरोत्तर प्रगत होत आहे. कारण आजचा मानव हा चंद्रावरती गेला, मंगळावरती गेला आणि अंतराळात जाऊन आला, म्हणजे कुठल्या कुठे शोध लागले आणि त्यामध्ये मानव प्रथमतः जाऊन आलेला आहे. परंतु लक्षात घ्या, याच मानवाला सध्या तरी कुठेतरी नामस्मरणाचा अंश घडला पाहिजे. यासाठी ठिकठिकाणी सप्ताह घडून आणणं फार गरजेचं आहे. तरच त्याचं अस्थिर जीवन काय होऊ शकते, स्थिर होऊ शकते. आणि म्हणून आपणही ते आपल्या कार्यावरती संस्कार केले पाहिजेत. कुठले? की आपलं जे लहान बाळ आहे ना त्याला सुरुवातीला सांगायला हवं की चला बाबा, हरिपाठाला चला, कीर्तनाला चला, कथेला चला. कारण बघा, आपली भारतीय संस्कृती फार महान आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आपण भारतामध्ये जन्माला आलो. तर भारतासारखा देश इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. अगदी सगळीकडे संत आणि सद्गुरू, महंत, ऋषीमुनी आहेत आपल्या भारतामध्ये आणि म्हणून आपण भाग्यवान ठरलेलो आहोत. आणि म्हणून संस्कार करायचे आहेत आपल्या पाल्यावरती, आपल्या बालकावरती. कारण संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल आणि हे राष्ट्र आपल्याला टिकवायचं आहे. विठ्ठल आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे ते आपले बालयोगी सदानंद बाबा, नाही का? अगदी एक आपल्या समाजाचं भूषण, ज्यांना आपण कधीच विसरू शकणार नाही. प्रत्येकाला वाटते की नाही आपला समाज पुढे गेला पाहिजे. अगदी बाबांची इच्छा तर मी बघितली की आपल्यातूनच कलाकार तयार झाले पाहिजेत, नाही का? बाबांची अशी इच्छा आहे की कशाला बाहेरचे बोलवायचे, आपली मुलं देखील घडली पाहिजेत की नाही? किती महान उद्देश आहे त्यांचा. आणि आपण त्यांना नक्कीच करायचे किंवा त्यांना आपण हातभार लावायचे. एक महान उद्दिष्ट त्यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. परंतु आपल्याला फक्त त्यांना काय करायचे, सोबत द्यायचे, तरच आपला समाज पुढे जाऊ शकतो. नियोजन अत्यंत सुंदर आहे. कारण मार्गदर्शक, नाही का? अगदी ज्ञानेश्वरी पारायणाचे जे मार्गदर्शक आहेत त्यांचे विठ्ठल महाराज, त्याचबरोबर तुमचे कबीर महाराज म्हात्रे. कारण बघा, प्रत्येक व्यक्ती जेव्हा यश संपादन करत असतो तो कीर्ती मिळवत असतो कोणाच्या जोरावरती? मार्गदर्शकाच्या जोरावरती. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक जर कोणता असेल तर तो मार्गदर्शक आहे. मग तो कार्यक्रम कोणताही असू द्या, सप्ताह असू द्या, वारसा, पुण्यतिथी, लग्न वगैरे वगैरे, परंतु मार्गदर्शक हा घटक फार महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. मला सांगा, आपल्या भारतामध्ये सर्वात मोठं युद्ध कोणतं झालं? सांगा, सर्वात मोठं युद्ध? महाभारत युद्ध सर्वात मोठं झालेलं आहे. आणि ते कोणामध्ये झालेलं आहे? तर 100 कौरव आणि 5 पांडव. परंतु लक्षात घ्या, दोघांमध्ये युद्ध झालं, लढाई झाली. विजय कोणाचा व्हायला हवा होता? ज्याची संख्या जास्त त्याचा, अर्थात कौरवांचा, कारण संख्या जास्त होती. परंतु विजय कौरवांचा झाला का? नाही, विजय पांडवांचा झालेला आहे. का बरं? कारण कौरवांचे मार्गदर्शक कोण होते? शकुनी मामा. आणि पांडवांचे मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण होते. म्हणून लक्षात घ्या, ज्याच्या ज्याच्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्णासारखा मार्गदर्शक जर असला ना तर त्याचा विजय हा निश्चित ठरलेला आहे. विठ्ठल आणि याच भगवंताने काय केलेलं आहे? ज्या
आणि याच भगवंताने काय केलेलं बरं, अवतार धारण केलेला आहे धर्माच्या रक्षणासाठी. आणि धर्म रक्षावया अवतार फुल्या पाणीचे भक्तजन याच ज्ञाने भगवंताने अर्जुनाला सुंदर उपदेश केलेला आहे गीतेमध्ये. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. बघा भगवंत असं म्हणतात की अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते, अधर्म वाढीस लागतो, धर्मावरती संकट येते ना, तेव्हा तेव्हा मी काय करतो बघा, अवतार धारण करतो. तर याच न्यायाने भगवंताने एकूण किती अवतार धारण केलेले आहेत? एकूण 10 अवतार. का तुका म्हणे आहे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. कबीर महाराज म्हणतात की तो जलचर, तो भूचर, तो विप्र, तो राजा और बौद्ध करेन की हो गया भक्तजनों के राजा. याच न्यायाने भगवंताने एकूण 10 अवतार अर्थात 9 अवतार धारण केलेले. 10वा अवतार जो कलंकी आहे तो पुढे होणार आहे. परंतु धर्माच्या रक्षणासाठीच भगवंताने काय केलेलं आहे तर अवतार धारण केलेला आहे. विठ्ठल तो जलचर कच्छ आणि मच्छ रसातळा जाता आवडी कासव झाला चक्रपाणी. नाही का, किंवा कच्छ आणि मच्छ भगवंताने अवतार धारण केले, पृथ्वीचा सांभाळ केलेला आहे. त्यानंतर शंकासुराने काय केलं, ऋषीमुनींचे वेदच चोरवले. मग त्याचा समुद्राच्या तळाशी जाऊन भगवंताने काय केलेले वध केलेला आहे. 2 जलचर 2 भूचर अवतार देखील पृथ्वीचा सांभाळ केलेला आहे भगवंताने. आणि हिरण्यकश्यप ज्याने भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी 11 प्रयोग केले, त्या हिरण्यकश्यपूचा देखील अगदी संध्या समयी 7 वाजता उंबरट्यावरती काय केलेला आहे, वध केलेला आहे. तो जलचर, तो भूचर, तो विप्र, वामन आणि परशुराम अवतार. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. बळीला पाताळात घातलेला आहे भगवंताने वामन अवतारात. त्यानंतर परशुराम अगदी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आणि सहस्त्र अर्जुनाचा काय केलेला आहे, परशुराम अवतारात वध केलेला आहे. तो जलचर, तो भूचर, तो विप्र, तो राजा अर्थात भगवान श्री कृष्ण आणि प्रभू श्री रामचंद्र. आता हा जो रावण होता ना, अतिशय अन्याय दुराचारी होता, प्रतिभा संपूर्ण आणि सामर्थ्यशाली होता यात नवलाई, परंतु अन्याय दुराचारी होता. 33 कोटी देव त्याने बंदीखान्यात टाकले होते. अष्टमासने त्याच्या दरबारात झाडलोट चंद्रसूर्य पाणी भरत होते, इतका तो अन्याय आणि दुराचारी होता. आणि म्हणून त्याचा संहार करण्यासाठी भगवंताला प्रभू श्रीरामांच्या अवतारात यावं लागलं. त्यानंतर भगवान श्री कृष्ण अगदी स्वतःच्याच मामाचा वध केलेला अर्थात राजा कंस अन्याय दुराचारी होता आणि म्हणून त्याचाही वध करावा लागला भगवान श्री कृष्णांना. नाही का, म्हणजे अशा प्रकारे हा जो भगवंत आहे केवळ धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी काय केले, अवतार धारण केले. आणि हा जो भगवंत आहे ना, अर्थात हाच नारायण जे सत्य आहे तेच, हा जो भगवंत आहे त्याची प्राप्ती आपल्याला करून घ्यायचे, कारण हे कलियुग आहे. आणि म्हणून संत वारंवार सांगतात की मानवा हे कलियुग आहे आणि तुला तुझी सुटका करायची असेल, नरदेहाचा उद्धार करून घ्यायचा असेल, जन्ममृत्यूची रहाटी चुकवायची असेल तर तुझ्याकडे एकच पर्याय आहे, काय, भगवंताला शरण जाणे, संतांना शरण जाणे, भगवंताची प्राप्ती करून घेणं. परंतु या भगवंताची प्राप्ती सहजासहजी होणार नाही, तितकं सोपंही नाही ते. परंतु एक पर्याय आहे. नाथराय म्हणतात की तुला जर या नारायणाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर प्रथमतः तुला तुझं सर्वस्व संतांच्या चरणावरती अर्पण करावं लागेल. आणि हेच त्यांनी पटवून दिले अभंगाच्या प्रथम चरण.
नाथांनी प्रथम चरणामध्ये नमूद केलंय की ज्यांनी ज्यांनी आपलं चित्त संतांच्या चरणावरती अर्पण केलं ना त्यांनी नक्कीच नारायणाला काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे. माऊली ज्ञानोबरांनी सुंदर वर्णन केले की बुद्धी आणि मन चित्त अहंकार हण हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. माऊली ज्ञानोबरांनी असं म्हणतात की बुद्धी मन चित्त आणि अहंकार हे तुम्हाला संतांच्या चरणावरती अर्पण करावंच लागेल जर तुम्हाला नारायणाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर. विठ्ठल चित्त म्हणजे काय तर मनाचा स्वभाव किती भटका असला तरी जे कायम स्मरणात अथवा मेमरीत स्थिर व सूक्ष्म तत्वाने घर करून राहते त्याला काय म्हणतात, चित्त अर्थात विचार, नाही का. आणि म्हणून परमार्थामध्ये चित्ताची एकाग्रता साधायला हवी. जर तुमचं चित्त एकरूप झालं ना तर नक्कीच भगवंताची काय राहणार नाही. परंतु आपलं चित्त कुठेतरी भक्तीकडेच, नाही का. आता या ठिकाणी जरी तुम्ही बसलेले आहात श्रोतावर तरी मला नाही वाटत सगळ्यांचं चित्त इथे असेल, नाही का. काहींचं चित्त तर कुठे, आता काहींचं बाळ जर घरी असेल तर चित्त तिकडे असेल, नाही का. कारण आई आहे ती लेकुराचे हित वाहे मौलीचे चित्त, नाही का. किंवा तुका म्हणे माता वाहे तांबुल्याची चिंता. बघा तुकाराम महाराजांनी सुंदर वर्णन केले की आई ही कुठेही असू द्या, शेतावर, नदीवर, विहिरीवर, परंतु जर तिचं बाळ घरी असेल तर तिचं चित्त कुठे असते, त्या बाळापाशी असते की. आणि म्हणून हे जे चित्त आहे नामदेव यांनी वर्णन केले छान. दुडीवर दुडी सखीसी गोष्टी करी, दुडीवर दुडी सखीसी गोष्टी करी, चित्त दुडीवरी ठेवूया. चित्त चित्त तुम्हाला पटवून द्यायचं आहे मला. महिला वर्ग आता तर इकडे शहरीकरण झालेलं आहे, परंतु सुरुवातीला येताना आम्हाला कौलारू घर बघितल्यानंतर फार आनंद वाटला की चला आपली काहीतरी म्हणजे कौलारू घरं देखील आहेत. तर बघा पूर्वीचा एक काळ होता की स्त्रिया पाण्याला कुठे जायच्या, विहिरीवरती. आता विहीर राहिलेली नाही, आता नळ योजना आणि घरोघरी बोर आलेली आहे. त्यामुळे बघा पूर्वीच्या काळी स्त्रिया जेव्हा पाण्याला जायच्या विहिरीवरती तेव्हा त्या दूर धरायच्या आणि सखीसोबत गप्पा मारत यायच्या. परंतु दूर कशी असायची, हंड्यावरती हंडा, त्या हंड्यावरती कळशी, इकडे कमरेत एक कळशी आणि हातामध्ये कळशी आणि इकडे एक कळशी. मग मैत्रिणीशी गप्पा मारत मारत ती यायची, परंतु तिचं चित्त कुठे असायचं, वरच्या कळशीवर. अगदी हेच चित्त जसं त्या कळशीवर होतं ना, अगदी तेच चित्त आपल्याला काय करायचे, संतांच्या चरणावरती अर्पण करायचे की जेणेकरून आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. त्यानंतर नामदेव महाराज असे म्हणतात की धेनू फिरे मणी वत्स असे घरी चित्त वत्सावरी ठेवून येते. गाय तीही एक आई आहे, ती जेव्हा जंगलामध्ये फिरते ना तर तिचं चित्त कुठे असते, गोठ्यामध्ये जे वासरू आहे ना त्याच्याकडे असते. आणि म्हणून हे चित्त, हे चित्त आपल्याला काय करायचं, संतांच्या चरणी समर्पण करायचं आहे. परंतु आपलं चित्त थाऱ्यावरती नाही. म्हणून बघा ज्याच्या चित्तात जनावरे तो काय समजावा, गोठा. ज्याच्या चित्तात हिरो हिरोईन ते चित्रपट, ज्याच्या चित्तात राजकारण ते लोकसभा विधानसभा, ज्याच्या चित्तात फक्त पत्नी आणि मुलं ते घर. परंतु ज्याच्या चित्तात फक्त आणि फक्त भगवंत आहे ते हृदय काय आहे, मंदिर आहे. आणि संतांनी आपल्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त भगवंताला साठवले. साठविला जाता त्रैलोक्य सावता सागर प्रेमाचे आवरण. लक्षात घ्या संतांनी काय केलं, आपल्या हृदयाचं मंदिर केलेलं आहे. साठविला
संतांनी आपल्या हृदयामध्ये भगवंताला साठवलेला तर त्यांनी त्यांच्या चित्ताची एकाग्रता साधली आणि म्हणून परमार्थामध्ये चित्ताला अनन्य साधारण असं महत्व दिलेलं आहे आणि म्हणून चित्त याची एकाग्रता आपण साधली पाहिजे का आणि म्हणून लक्षात घ्या जो आनंद आहे ना परमार्थातला तो शाश्वत आहे टिकणारा आहे तो टिकवायचा आहे आपल्याला परंतु संसारातला जो आनंद आहे तो क्षणिक आहे तो कधीच टिकू शकणार नाही ज्याप्रमाणे वाघिणीचं दूध काढण्यासाठी कोणतं पात्र वापरतात बरं सोन्याचं वापरतात की नाही आता इथे तर सगळी कधी ज्ञानी माणसं असलेली आहेत परंतु ज्यांना माहिती नसेल नाही का मग आपल्याला असं वाटतं की वाघिणीचं दूध काढण्यासाठी कदाचित जर्मन ॲल्युमिनियम तांबे लोखंड किंवा मातीचं असं पात्र काही वापरत असतील परंतु तसं नाही तर वाघिणीचं दूध त्या दुधामध्ये इतकं सामर्थ्य आहे की यापैकी कोणतंही पात्र त्या ठिकाणी वापरता येत नाही हे पात्र जर वापरलं म्हणजे इतर धातू तर ते वाघिणीचं दूध त्या पात्राला छिद्र पाडून ओसंडून वाहून जातं परंतु बघा वाघिणीचं दूध काढण्यासाठी सोन्याचंच पात्र वापरलं जातं आणि म्हणून ज्याप्रमाणे वाघिणीचं दूध काढण्यासाठी सोन्याचं पात्र वापरलं जाते ना अगदी तसंच तुम्हाला जर वाटत असेल की आनंद टिकावा तर परमार्थ रूपी पात्र तुम्हाला वापरावं लागेल कारण संसार रूपी पात्रातून हा आनंद कधी ओसंडून वाहून गेलेला आहे प्राप्ती करून घेण्यासाठी खऱ्या अर्थाने जे माध्यम आहे या पृथ्वीतलावरती ते म्हणजे संत आणि सद्गुरू आहे म्हणून प्रथमतः आपण संतांना शरण गेलो पाहिजे तरच त्या भगवंताची प्राप्ती सहजपणे शक्य होईल परंतु हे संत असे तसे भेटतात का नाही भेटत कदाचित या ठिकाणी देखील कोणी संत बसलेले असेल परंतु आपल्याला त्यांची ओळख नाही पूर्व पुण्य असता घाटी संत भेटी तय होणार कदाचित तुमच्या पुण्याचा साठा जर भयंकर असेल तर नक्कीच संतांची भेट झाल्याशिवाय राहणार नाही मग हे संत कसे असतात फार दुर्मिळ असतात कारण शैल्य शैल्यन माणिक्य मोतिकम न गजने साधो नाही सर्वत्र चंदन वने वने मोती हातीचा सत्पूर्ण करण चंदनाचं वृक्ष जसं काही जसे दुर्मिळ आहेत ना अगदी तसेच साधू कसे आहेत अत्यंत दुर्मिळ त्यांची भेट होईल की नाही हे सांगू शकत नाही किंवा सिंह जसे प्रती करवती नाही कस्तुरी नवरवणी कैचे हत्तीच्या मस्तकी मुक्त रे परी तो गजराजही प्रस्तुत कैचे कल्पतरुका मुद्रा बहुसार परिसरी पट्टणी कैचे देवी ते सद्गुरु सज्जन संत महानुभव घरोघरी कैचे आहे का सिंह जसा फक्त सातपुडा पर्वतावरच आढळतो सिंह जसे प्रति पर्वतीने कस्तुरी युक्त हरिण जशी चुकून आढळते ज्याप्रमाणे कल्पतरू कामधेनू वरीस हे जसे दुर्मिळ आहेत ना अगदी तसेच संत कसे आहेत दुर्मिळ आहेत आणि त्यांची भेट होणं फार आवश्यक आणि जर झाली तर धन्य काळ संत भेटी पायी मिठी साधूचे न कळे महिमान नाही का पवना घाललेलं पारण कदाचित वारा काठे कवळताही पायी चढलेलं गगन कदाचित आकाशामध्ये पायी जाताही येईल आपल्याला भूत भविष्य वर्तमानाचं भक्ती कधी करता येईल परंतु खऱ्या साधूची भेट होणं अनिवार्य आहे ती होणं आवश्यक आहे ते होईलच असं सांगू शकत नाही परंतु आपल्याला ती झाली पाहिजे विठ्ठल चंद्रामृत सुख सेववेल रवी असता जाता धनवेल पाया हेळा सागर तरवेल
परी खऱ्या साधूची भेटी न होईल. कदाचित चंद्रातून पाजणारा अमृत सेवनही करता येईल. अस्तला जाणारा सूर्य धरताही समुद्रावरून तरुणही जाता येईल. परंतु खऱ्या साधूची भेट होईल की नाही हे सांगू शकत संतांची भेट होणं का आवश्यक आहे? कारण आपण सारिके करीत तात्काळ नाही काळ वेळ जी 5वी मुक्ती आहे ना कैवल्य, ही मुक्ती प्राप्त करून देणारे कोण आहे? संत आहे. कैवल्याचे अधिकारी आणि म्हणून आपल्याला काय करायचंय? कलियुगामध्ये जर जन्माला आलेलो आहोत तर प्रथमतः संतांना आणि सद्गुरूंना आपण शरण गेलो पाहिजे. विठ्ठल संत समागमे सुखाची ती राशी म्हणून पायापाशी सर्वी केले महाराजांनी वर्णन केलं. हे बघा, तुम्हाला संतांची संगत करायची आहे, खऱ्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल. कारण सुख वसे एके ठाई बहुपाई. संतांच्या किंवा सुखाचा तो धरा सद्गुरूंच्या चरणी मना तुराही अक्षय ते नाथराणी वर्णन केले की तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला वाटत असेल ना की खऱ्या सुखाची प्राप्ती मला झाली पाहिजे अर्थात भगवंताची, तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. किंवा माऊलीने देखील वर्णन केले की किंबहुना सोयी जीवांतसी आहे ते जे होय तया नाम सुख. तेव्हा दुःखाचे नासे उरले ते सुख आहे. अमृत अनुभव ग्रंथामध्ये माऊलीने वर्णन केलं. आणि म्हणून लक्षात घ्या, जे खरं सुख आहे ते कुठे आहे? आपल्या अंतर्यामी, नाही का? आपल्या अंतर्यामी विराजमान आहे ते. म्हणून त्याचा शोध इतरत्र घेतला तर त्याची प्राप्ती होणार नाही. कारण तुझे आहे तुझं काशी परी तुझा का हा जो भगवंत आहे ना तो आपल्या अंतर्यामी विराजमान झालेला आहे. म्हणून त्याची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे. परंतु भगवंताचं नामस्मरण आपल्या हातून घडत नाही. कशी त्याची प्राप्ती होणार? का बरं भगवंताचं नामस्मरण आपण का करत नाही? कारण आपण विषयांच्या अधीन झालेलो आहोत की नाही? माऊलीने तर सुंदर वर्णन केले बघा. का कमळ कंद आणि दर्दुरी नादरूप एकीची घरी पराभू सेवी भ्रमरी एरू चिखलची उरे तैसा मी हृदयामध्ये राहू असता सर्व सुखाचा राहू भ्रांतासी काम विषयावरी. माऊली बरोबर असं म्हणतात की कमळ आणि दर्दुरी अर्थात बेडू एकाच ठिकाणी नांदत नाही. परंतु बेडू एवढा जवळ असूनही त्याला त्याचा लाभ घेता येतो का नाही? परंतु ते भ्रमर बाहेरून येऊन कपळातलं मकरंद सेवन करून उडून जातात. परंतु बेडकाला त्याचा आस्वाद घेता येत नाही. अगदी तशीच आपली अवस्था झालेली आहे. विठ्ठल संतांच्या सोबत असतो. तो संतांच्या हृदयामध्ये तो विराजमान आहे. म्हणून संतांची भेट होणं किंवा संतांची संगत घेणं फार आवश्यक आहे. धन्यतेची संत भक्त
भगवंत वास करतात ते धन्य आहेत आणि म्हणून त्यांना आपल्याला शरण जायचं आहे. देवाचे जे आप्त जाणावे ते संत त्यांच्या चरणी रत व्हावे सदा. बघा हे जे संत आहेत ना ते देवाचे काय आहेत? आप्त नातेवाईक आहेत, सगळे सोयरे आहेत. म्हणून आपल्याला प्रथमतः संतांना शरण दिलं पाहिजे. आणि म्हणून नाथ म्हणतात की जयाचे चित्त संतांच्या चरणात येणे नारायणा जिंकेले. तुम्ही तुमचं समर्पण केलं, सर्वस्व अर्पण केलं तर नक्कीच त्या नारायणाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्या नारायणाची प्राप्ती अशी तशी सहजपणे शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला जे हवं आहे ते नाथरायांनी वर्णन केले अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. भावे देव मिळे संत चरणी डोळे सर्वकाळ. नाथ म्हणतात की तुम्हाला त्या नारायणाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर प्रथम तुमच्या मनामध्ये तुम्हाला भाव निर्माण करावा लागेल. शुद्ध भावाने शुद्ध अंतःकरणाने तुम्हाला भगवंताला शरण जावं लागेल. तर भाव तोची देव. माऊलीने तर वर्णन केले हरिपाठात की भावे बिन देव न कळणी संध्या गुरु बिन अनुभव कैसा कळे. भाव ज्याचे गाठी परंतु ते असे म्हणतात की तू संतांच्या चरणावरती लोळण घेत असतो. मग ते कसं काय?
तो तर श्रेष्ठ आहे, तो ब्रह्मांड नायक विधाता आहे, तो संत जनावरती कशा लोळा होतो बरं? बघूया आपण. बघा, एकदा नारद मुनी खूप दिवस झाले भगवंताची भेट झाली नाही, म्हणून नारद मुनीने विचार केला की चला आता पंढरपूरला जाऊया आणि भगवंताला भेटूया. निघाले महर्षी नारद मुनी. पंढरपूरला पोहोचल्यानंतर महाद्वारावरती त्यांनी काय मारली? गेल्यावर लगेच थाप. कशी थाप दिली? अशी थाप दिली. त्या महाद्वारावरती जोरात थाप दिली. द्वार उघडा देवा, महाद्वार उघडा. परंतु आतून काही आवाज येत नाही आणि द्वार उघडलंही जात नाही. पुन्हा महर्षीने थाप दिली. आता तर फार जोरात दिली. कशी? अशी दिली. तरी काही दार उघडलं जात नाही. मग शेवटी महर्षी नारदांनी ठरवलं की आता द्वार काही उघडलं जात नाही. मग आता नाथरायांच्या भाषेतच आपण काय करायचं? दरवाजावरती थाप द्यायची. मग थाप दिली ना. दार उघड गैया, दार उघड शेवटी महर्षी नारद मुनींची उत्सुकता इतकी वाढली की कधी मी जाऊन बघतो देव कोणाची देवपूजा करतात. मग त्या ठिकाणी जेव्हा द्वार उघडलं गेलं आणि देवाचं ते दिव्य रूप महर्षी नारद मुनीने बघितल्यानंतर अगदी महर्षी नारद मुनी काय झाले बरं? अश्रूंचा पूर्ण लोटला त्यांच्या नयनातून. रडायला लागले महर्षी. का? तर देवाचं ते विराट रूप त्यांनी बघितलं. देव थोडेसे बाजूला झाले आणि मग खऱ्या अर्थाने महर्षी नारद मुनींनी काय बघितलं देवाच्या देवाऱ्यामध्ये? सुभाषितकारांनी छान शब्दात बांधले ते बघा. एकंदरीत महर्षी नारद मुनींनी देवाच्या देवाऱ्यामध्ये 14 मूर्त्या बघितल्या. किती? 14. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, ध्यान, रुक्मा, पुण्यानिमान परम भागवताय नमामि. आता मला सांगा, देवाच्या देवाऱ्यामध्ये ज्या 14 मूर्त्या होत्या त्या देवाच्या होत्या की भक्तांच्या? कोणाच्या होत्या? भक्तांच्या होत्या. प्रल्हाद, नारद. महर्षी म्हणायला लागले, काय हो देवा, तुम्ही आमची पूजा करता? आम्ही तर भक्त, आम्ही संत, तुम्ही तर विराट ब्रह्मांड नाही, तुम्ही
पूजा करता. आणि त्यात तर प्रल्हादाचा नंबर कितवा? दुसरा नाही का? प्रल्हाद नारद मुनींचा नंबर दुसरा, प्रल्हाद एक क्रमांकावर. मग नारद मुनीची कॉलर स्ट्राईक झाली ना, क्रेडिट वाढली ना, मी दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे भगवंत माझी पूजा करतात. फार आनंद वाटला त्यांना. परंतु त्यांनी विचारलं की देवा तुम्ही आम्ही पूजा करता, या मागचं कारण काय आहे? तेव्हा भगवंतांनी छान पटवून दिलं की नारदा, आज समाजामध्ये समाज मला पुजतो ना, त्याचं महत्वाचं कारण तुम्ही आहात. तुम्ही देवाऱ्यामध्ये मला स्थान दिलं आणि म्हणून माझं काय झालेलं आहे, माझी क्रेडिट वाटली, समाज मला पुजतो, माझी पूजा करतो. त्याचं महत्वाचं कारण तुम्ही संत आणि भक्त आहात. आणि म्हणून तुमच्या उपकारातून किंवा तुमच्या ऋणातून उतराई होण्याकरिता मी काय करतो देवाऱ्यामध्ये. संतांचे उपकार मज निरंतर जागविता. काय द्यावे त्यासी भावे उतरे. नारदा, केवळ तुमच्या ऋणातून उतराई होण्याकरता मी काय करतो देवाऱ्यामध्ये तुमचीच पूजा करतो. विठ्ठल आणि अशा प्रकारे हा देव काय करतो, संतांच्या चरणावरती लोळत घेत असतो. भावे देव मिळे, भावे देव मिळे, संत चरणी लोळे सर्व काळ. नाथानंता की हा जो भगवंत आहे ना, याने केवळ धर्म रक्षणार्थच अवतार धारण केलेले असे नाही, तर संतांची इच्छा, संतांची आवड म्हणूनही त्याने अवतार धारण केलेल्या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये संतांची आवड संतांची आवडी म्हणून अवतार योगक्षेम भारी चालवी त्यांचा. नाथराज चरणामध्ये नमूद करतात की संतांची आवड, संतांची इच्छा म्हणून भगवंताने अवतार धारण केलेला आहे. योगक्षेम भारी चालवी त्यांचा. भगवंताने संतांची पारमार्थिक कामही केली आणि प्रापंचिक कामही केले. योगक्षेम भारी चालवी त्यांचा. आणि म्हणून जे सुख वैकुंठात नाही, कैलासात नाही, स्वर्गात नाही, त्रिभुवनात नाही, ते सुख भगवंताला कुठे प्राप्त झालेलं आहे? संतांच्या घरी. आणि म्हणून ते सगळं वैभव सोडून भगवंत कुठे येऊन राहिला? संतांच्या घरी येऊन राहिले. बघा, लक्षात घ्या, इतकं सामर्थ्य कोणाचं आहे? नाथरांना हेच पटवून द्यायचं की संतांमध्ये किती सामर्थ्य आहे. देव मुलाला देवपणास नाही का, स्वतःला विसरला देव.
भक्तांचे पाहुणी भुलेला. आणि हा जो भगवंत आहे ना, हा असंही म्हणतो, अगदी वर्णन केले माऊलीने की तैसे ते माझे कलत्र जाणीचे काही सेने न लजे दयाची. हे जे भक्त आहेत ना ते माझे आप्त आहेत, स्वकीय आहेत, सगळे स्वरे नातेवाईक, आणि म्हणून त्यांचं काम करण्यासाठी मला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. साधावया भक्ती काज नाही लाज धरी, नाही लाज धरी, नाही लाज धरी. अशा प्रकारे भगवंताने भक्तांची परमार्थिक कामही केली आहेत आणि प्रपंचातील कामही केले. उच्च नीच काही नाही. भगवंत दृष्टी भाव भक्त देखुणे दासी पुत्राकडे विदुराच्या भक्ष दैत्या घरी रक्षित राहिला. चर्मरंगू लागे रोहित संगे कबीराच्या मागे शिले वेळे सतत कसाया विकू लागे मास माळ्या सावत्याला सखूर खोलागे. नरहरी सोनारा घड कुंकू लागे चोखा वेळ्या संगे धोरे उडी नाट्य सभेचे नवे संकुचित ज्ञान याचे हितांगे उडी. नाही का? अशा प्रकारे हा जो भगवंत आहे ना, अनेक प्रकारची कामं केलेली आहेत त्याने. केवळ एवढंच नाही तर अर्जुनाच्या रथाचं सारथ्य देखील केले, पांडवांच्या घरी राबलेला आहे हा भगवंत. त्यानंतर जर विचार केला तर जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, द्रौपदीने विचार केला चला कोणीतरी लज्जेचं रक्षण करायला येईल ना. पांडवांनी मानाखाली घातल्या. 5 पांडव होते की नाही? भीष्म, पितामह, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कोणीच द्रौपदीच्या लज्जेचं रक्षण करण्यासाठी पुढे येत नाही. मग शेवटी द्रौपदीने धावा केला. कोणाचा? भगवंत. द्रौपदीने धावा केला भगवंताचा आणि मग भगवंत धावून आले आणि म्हणाले, नाही का, द्रौपदीने प्रश्न केला देवा कुठे होता असेल का वेळ, का नाही धावून आला असं लगेच. तेव्हा भगवंताने सांगितलं की द्रौपदी आधी मी बघत होतो भीष्म पितामह कृपाचार्य द्रोणाचार्य 5 पांडव कोणी तुझ्यासाठी धावून येते का, परंतु कोणीच धावून आलेला नाही. मग शेवटचा पर्याय मी आहे द्रौपदी, मी तुझ्यासाठी धावून आलो. भगवंताने काय केलं? 999 साड्या पुरवलेल्या आहेत त्या ठिकाणी. गौरवी पांचाली शरण गेलो पाहिजे, नाही का, त्याची भक्ती केली पाहिजे, तरच तो आपल्यासाठी धावून येईल. आणि म्हणून या जगामध्ये जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे अमर आहे, जे अविनाशी आहे, जे अहर्निश आहे, जे कालदर्शी आहे, असा भगवान परमात्मा पांडुरंग, त्याचं एकदा प्रेमाने भजन Thank you.
माझ्यासोबत सतत असणारे पहाडी आवाजाचे गायक मयूर महाराज मदार यांचे आभार. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले माझे पतिराज, माझे सासरे प्रकाश महाराज केणे, भगवान महाराज केणे आणि त्याचबरोबर राघोबाबा गायकर हे देखील आलेले आहेत, त्यांचे आभार. आणि सातकरी वर्ग अगदी उत्तम साथ तुम्ही मला दिलेली आहे. त्याचबरोबर बाबांचे विशेषतः आभार या ठिकाणी मी व्यक्त करते. आणि त्याचबरोबर महिला वर्ग, पुरुष वर्ग, श्रोता वर्ग अगदी सगळ्यांचेच या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. आणि आमचे गुरुवर्य, आमच्या बुद्धविगावचे कबीर बाबा म्हात्रे आणि त्याचबरोबर विठ्ठल महाराज नाईक यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करून सेवेला पूर्ण केला. भगवान पांडुरंगाच्या मंदिरामध्ये धर्ममंडपामध्ये आज या अखंड नामसप्ताहाला 18 वर्ष पूर्ण होत आहेत. ग्रंथाला ज्ञानेश्वरी पारायण